नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे आणि उपवास सुद्धा मी करत असते. पाठीमागच्या वर्षी म्हणजे फर्स्ट टाइम केलं होतं आणि आता हे सेकंड टाइम. तर आज दिवसभराची म्हणजे काही तयारी अशी नाही, फक्त जे क्लिनिंग वगैरे आहे तेच केले. रात्री 3 ब्लाऊजचं कटिंग करून ठेवले, ते सुद्धा स्टिच करायचे. आणि आज जे आहे क्लासला सुट्टी दिलेली आहे, म्हणजे रविवारची सुट्टी देते, पण तसं आता त्यांचं म्हणजे थोडंसं मॅनेजेबल व्हावं म्हणून गुरुवारी सुट्टी दिली आणि त्यानंतर रविवारी क्लास घेणार आहे. त्याचबरोबर ब्लाऊज जे काही 3 कट केलेत ते सुद्धा मला स्टिच करायचे आहेत. त्यासोबत उपवास असल्यामुळे ना थोडंसं असं मला म्हणजे सवय नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं दमल्यासारखं होते आणि थोडीसं असं म्हणजे विकनेससुद्धा आल्यासारखं वाटतंय. तर अजून खिचडीसुद्धा बनवायची आणि खिचडीचं असं माझ्या काही लक्षातच नव्हतं ना. तर रात्रीच मी तांदूळ भिजवून ठेवलं असतं आणि सकाळी पाहिलं तर तांदूळ सुद्धा संपलेलं होतं. सुरुवातीला ते घेऊन आले आणि त्यानंतर आता भिजायला ठेवले. अर्धा पाऊण तास तर लागेल भिजायला आणि त्यानंतरच मग खिचडी बनवेल. सोबत काही वेफर्स वगैरे घेऊन आले होते. रामला सुद्धा थोडासा खाऊ घेतला आणि त्यानंतर लगेच आले. आता थोडंसं खाते आणि त्यानंतर मग रामचा ब्रेकफास्ट सुद्धा बाकी अजून. तर त्याला तांदळाची खीरच बनवणार आहे मी. जेव्हा तांदूळ वगैरे थोडंसं भिजल त्यानंतर दूध त्याला दिलं होतं सकाळी उठल्यानंतर. त्यानंतर ब्लाऊज पण स्टिच करते आणि कसं रुटीन होतं दिवसाचं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. आणि संध्याकाळची पूजासुद्धा कशी करणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने करते. नैवेद्य वगैरे सर्व दाखवते. त्यानंतर कहाणीचं पुस्तक वगैरे आणि पूजेचं सुद्धा साहित्य आणायचं बाकी आहे. ते सुद्धा मी 4 वाजता जाऊन घेऊन येईन रामसोबत, कारण संध्याकाळी यायला लेट होतं त्यामुळे. तर चला पटकन कामाला सुरुवात करते. तर आज ना गुरुवार असल्यामुळे नाही तर लाईटचा थोडासा प्रॉब्लेम असतो, म्हणजे लाईटच नसती, जात येत असते सारखी, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. ब्लाऊज जरी कट करून ठेवलेला असला तरी एक पण शिवून झालेला नाही. आणि ज्यावेळेस पायावरती शिवायचं असतं त्यावेळेस मी शिवत नाही, थोडा वेळ वाट पाहते, पण अजून तरी काय लाईट आली नाही. आणि खिचडी बनवायची होती, त्यासाठी सुद्धा दाण्याचा कूट काय मी बनवला नव्हता, शेंगदाण्याचा कूट सॉरी, तर ते सुद्धा राहिले. त्यामुळे दोघांसाठी पण आता खीर बनवली आणि त्यानंतर आता खीरच खाणार आहे. गोड ना जास्त खाऊ वाटत नाही. ज्या दिवशी उपवास असेल काहीतरी तिखट असलं ना छान वाटतं खायला. हाय कर ना, हाय कर, नको खाऊ खायच्या पडशील. हे जे लक्ष्मी मातेचं व्रत आहे ते मी पाठीमागच्या वर्षी सुद्धा केलं होतं आणि ही माझी दुसरी वेळ आहे. लग्नाच्या आधी मी काय व्रत केलेलं नव्हतं, त्यामुळे जास्त तरी यामधलं काय माहीत नाही. पाहूयात आता, जसं होईल तसं मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेल. आता सकाळी जाऊन साबुदाणा तांदूळ आणि बाकीचे काय थोड्याफार गोष्टी लागत होत्या ते मी घेऊन आले. आणि उपवास असला ना की संध्याकाळच्या वेळेसच खिचडीचं तांदूळ भिजवलेलं बरं राहतं, नाही तर नेक्स्ट डेला चांगलं भिजत नाही आणि खिचडीसुद्धा चांगली होत नाही. पण म्हटलं चला आता काय ऑप्शन नाही, घेऊन येऊयात. आणि त्यानंतर आता इथे भिजवायला सुद्धा ठेवलं होतं. भिजवून सुद्धा झालं, पण झालं असं की गुरुवारच्या दिवशी इथे पुण्यामध्ये लाईटीचा थोडासा प्रॉब्लेमच असतो. म्हणजे फक्त 1 ते 2 तास नसते, पण आपण म्हणतो ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला, तसंच काहीसं झालं होतं. आज मी ब्लाऊजचं एक्स्ट्राचे 3 ब्लाऊजसुद्धा कट करून ठेवले होते आणि सोबत क्लासला सुद्धा सुट्टी दिली होती, जेणेकरून म्हटलं की रविवारचा जर त्यांचा क्लास घेतला, कारण की हे रविवारच्या घरी असतात त्यामुळे राम यांच्याजवळ खेळल, त्यांचीसुद्धा मुलं असतात, त्यामुळे म्हटलं की चला ते सुद्धा घरी राहतील आणि क्लाससुद्धा चांगला होईल. रविवारच्या दिवशी जास्त वेळ म्हटलं तरी घेता येईल, पण तसं काही पॉसिबल झालंच नाही. लाईटसुद्धा नव्हती, त्यामुळे ब्लाऊजचं काम माझं काही झालं नाही. त्याऐवजी जर क्लास ठेवला असता तर बरं झालं असतं, असं माझा डोक्यात विचार चालू होता. त्यामुळे थोडीशी चिडचिडसुद्धा झाली, कारण की त्या दिवसाचं काम माझं तसंच राहिलं. नंतरच्या वेळेस मग ब्लाऊजचं कटिंग वगैरे केलं, पण जे ब्लाऊज शिवल्यानंतर सॅटिस्फॅक्शन भेटतं ते कशातच भेटत नाही, कारण की काम आवरल्यासारखं वाटतं. तरीसुद्धा संध्याकाळी 1 ब्लाऊजचं मी काम केलं, स्वयंपाक वगैरे आवरून. जे काही 2 ब्लाऊज आहेत ते म्हटलं नेक्स्ट डेलाच ठेवते, सकाळच्या वेळेस करता येईल. पण सकाळची सुद्धा खूप वेळा घाई असते, कारण की सकाळच्या वेळेसच मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते. 2 ते 2.5 तास माझे त्यामध्येच जातात, त्यामुळे सकाळचं कामसुद्धा लवकर आवरत नाही. 11ला जरी काम आवरलं तरी 11 ते 1 जर ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर रामसुद्धा बाजूलाच असतो, कधी कधी त्रास देतो, त्यामुळे ते सुद्धा काम होत नाही. तर असो, उपवास असल्यामुळे खीर तर काही खाऊशी वाटलीच नाही, कारण की ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी तिखट काहीतरी खायचं मन करतं. त्यामुळे म्हटलं की असू देत, खीर बाजूला ठेवली आणि आता चहा बनवायला ठेवला होता. चहा घेतला ना म्हणलं थोडंसं फ्रेश वाटेल, कारण की झोप आल्यासारखं सुद्धा होत होतं. परवा रात्री ना ब्लाऊजचं काम आणि बाकी थोडंसं व्हिडिओचं काम केलं, त्यामुळे झोपायला लेट झालं होतं आणि सकाळी असं डोळ्यावरती झोप आल्यासारखे होत होतं. म्हटलं झोपून तर काय चालणार नाही, काम तर करावंच लागणार. त्यासाठी म्हटलं की चहा पिलं ना की झोप डोळ्यावरची जाते आणि झोपसुद्धा येत नाही आणि लवकर भूकसुद्धा लागत नाही, त्यामुळे ते चहा ठेवला होता. चहा ठेवला बाजूला. जे मनी प्लांट मी ठेवते त्यातलं पाणीसुद्धा मला चेंज करायचं होतं, त्यामुळे ते सुद्धा बाजूला काढून ठेवलं. कारण अशी कामं जर काढून ठेवली ना तरच होतात, नाही तर नंतर लक्षातून जातं. आता जे मनी प्लांट आहे ना ते एक मी आतमध्ये ठेवते आणि एक बाहेर ठेवते, एक मातीमध्ये लावलेला आहे.
पण पाण्यातलं थोडंसं चांगलं येतं असं मला वाटतं मनी प्लांटचं. त्याला रूट्स जर तुम्ही पाहिले ना, आता व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसतंय का नाही माहीत नाही, पण रूट्ससुद्धा छान फुटलेले आहेत. आणि जे प्लांट आहे ना ते आता वरच्या दिशेने चालले, त्यामुळे थोडंसं झुकल्यासारखं सुद्धा होतंय. ही जी बॉटल आहे ना तिची कहाणी मी कधीतरी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. खूप जास्त इंटरेस्टिंग कहाणी आहे, तुम्हाला सुद्धा ऐकायला छान वाटेल. आणि ही बॉटल मी अशी जपून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता जे मनी प्लांट आहे ना ते ठेवले. आणि जर मनी प्लांट तुमच्याकडे असेल आणि असं पाण्यामध्ये जर तुम्ही ठेवणार असाल ना तर सूर्यप्रकाशाच्या थोडंसं आडोशाला ठेवा. सूर्यप्रकाशामध्ये जर ठेवलं ना त्याची पानं जी आहे ती पिवळी पडतात आणि चांगलं प्लांट ग्रो होत नाही. त्यासाठी असं थोडंसं आडोशाला मी ठेवते, जेणेकरून की जर कुकिंगचे काही व्हिडिओ मला दाखवायचे असेल तर त्यामध्ये सुद्धा छान दिसतं. त्यासाठी तिथे कोपऱ्यामध्ये मी ठेवले आणि छान ग्रोथ आहे त्याची. मनी प्लांट आणि बांबू प्लांट दोन्ही आपल्या घरामध्ये पाहिजे. बांबू प्लांट जे आहे ते कोणी तुम्हाला जर गिफ्ट दिलेलं असेल तर छान असतं, आणि मनी प्लांट जे आहे ते तुम्ही तुमचं खरेदी केलं तरी चालतं. तर हे जे लॉजिक आहे ते मी सुद्धा ऐकलेलं आहे. आता किती खरं आणि किती खोटं ते काय माहीत नाही, पण चला कोणीतरी हे मिथ केलेलं आहे म्हणून आपण सुद्धा ऐकायचं. असंच मी मनी प्लांट हे 2 ठेवलेले आहेत. आणि घरून आणले होते त्यावेळेस खूप जास्त खराब झाले होते, पण त्यानंतर जशी त्यांची काळजी घेतली ना दोन्ही छान ग्रो करतात. बाहेरचं सुद्धा कधीतरी मी तुम्हाला दाखवेल. चहा वगैरे घेतला आणि रामसुद्धा आज काय झोपेचं नाव घेत नव्हता, त्यामुळे माझ्यासोबत तो सुद्धा लागलेलाच होता. आता बेडरूममध्ये तिकडे कार खेळण्याचं त्याचं काम चालू होतं. कपडेसुद्धा सुकलेले होते तर म्हटलं कपडे काढून आणते आणि फोल्ड करायला ठेवते. कपडे काढता काढताना एक तरी चक्कर मी झाडांकडे मारतच असते, कारण की पाणी थोडंसं कमी जरी पडलं ना झाडे खूप जास्त खराब होतात. काही पत्ते जर खराब झाले तर ते सुद्धा मला काढावे लागतात. इनमीन 4 झाड आहे, त्यामुळे खूप जास्त काळजी घेते मी त्यांची. असं वाटतं की यांच्या सोबत काही खेळ नको, कारण की झाडांची अशी आहे ते काही सांगणार नाही पाण्याची गरज आहे की नाही, जसं माणूस बोलू शकतो. त्यामुळे झाडांकडे थोडंसं लक्ष देते. आणि आता प्रॉपर काळजी झाडांची घेणं होत नाही, त्यामुळे जास्त झाडंसुद्धा लावित नाही. आणि रामसुद्धा गॅलरीत खेळायला लागला की झाडे तोडत राहतो, त्यामुळे मला नकोच वाटतं. झाडांना पाणी घातलं, चहा घेतला आणि ब्लाऊज तर आमचं काही झालंच नाही, त्यामुळे तो तशीच मशीनवरती पडून आहे. सकाळी तर रांगोळी काढायला काही वेळ भेटला नाही, त्यामुळे म्हटलं की चला आता पटकन छोटीशी का होईना रांगोळी काढून घेऊयात. गुरुवारच्या दिवशी मी प्रयत्न करते की दारासमोर रांगोळी पाहिजे आणि हळदीचा लेपनसुद्धा मी करत असते, कारण की त्यानेच मला फ्रेश वाटतं. आता छोटीशीच रांगोळी काढायची होती. आणि राम जो आहे ना त्याला मी बेडरूममध्ये कारवरती ना एक एक्सपेरिमेंट करायला दिला होता, तो त्यामध्येच बिझी होता, त्यामुळे त्याला काही तपास नव्हता की इकडे मी काय करते. त्यामुळे माझं काम सोपं झालं. नाही तर रांगोळी तर काढून देणार नाहीच, पण जिन्यावरती सारखं वरी खाली करत राहतो, त्यामुळे मला असं वाटतं की तो पडेल. त्याला बाहेर आणणं ना थोडंसं मुश्किल राहतं. आता त्याला असं वाटत होतं की हॉलमध्ये काहीतरी ब्लाऊजचं काम चालू असेल, त्यामुळे तो एकदासुद्धा इकडे काही डोकवायला आलाच नाही. सुरुवातीला म्हटलं की पहिल्यांदा रांगोळी काढून घेते, हळदीचं लेपन करायला काही 5 मिनटं खूप झाले नाही, तर राम जर इकडे आला ना रांगोळी काढून देणार नाही. त्यामुळे सुरुवातीला रांगोळी काढून घेणार आणि त्यानंतर हळदीचं लेपन करणार, कारण की माझं काम त्याने सुद्धा सोपं होतं. हळदीचं लेपनसुद्धा छान मी तयार केलं होतं. यात गोमूत्र, त्यानंतर अष्टीगंध आणि त्याने गुलाबजल असे 3च मी टाकत असते आणि थोडंसं दूध टाकून ही पेस्ट बनवते आणि दाराच्या उंबरट्यावर लावते. हे केल्याने खूप छान असतं. जी काही निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते ती तुमची घरामध्ये येत नाही, आणि हे खरंच सत्य आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तरी ॲटलिस्ट एक दिवस करत जा. गुरुवार जर म्हटलं ना तर माझा आवडीचा दिवस आहे. गुरुवारच्या दिवशी मी कामसुद्धा जास्त करते आणि माझा जो मूड असेल ना तो सुद्धा फ्रेश ठेवते. पण आजचा गुरुवार आहे ना थोडासा लेझी मूडमध्ये गेला, कारण की लाईट नव्हती आणि काम पण झालं नाही आणि त्यात राम पण झोपला नाही, अशा सर्व गोष्टी सोबत होत होत्या, त्यामुळे थोडीशी चिडचिड झाली. तर सोपा आहे ते छोटीशी रांगोळी काढली, हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर म्हटलं की आता उरलेल्या वेळामध्ये काय करायचं, कारण की रामला सुद्धा झोपवलं. 4, 4:15 झाले होते त्यावेळेस मी रामला झोपवलं. आधी झोपवायला घेतलं पण इतकी जास्त मस्ती करत होता त्यामुळे झोळीतून खाली पडला आणि थोड्या वेळ रडत होता, त्यामुळे थोडासा दमला आणि डोळेसुद्धा बरेच लाल केले होते, त्यामुळे त्यालासुद्धा झोपवलं. आणि म्हटलं आता लाईट तर नाही आहे पण ब्लाऊजचं काम तरी करून घेऊयात, कारण की कटिंग करायचे बरेच ब्लाऊज बाकी होते. क्लासमध्ये बराच वेळ जातो त्यामुळे बाकीचं आवरत नाही. सुरुवातीला मी संध्याकाळी जागून हे सर्व काम करायचे, पण आता संध्याकाळीसुद्धा वेळेवर झोपते, कारण की तब्येतीची काळजी घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नाहीतर आजारी पडलं ना, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सगळीच कामं ठप्प होतील, त्यासाठी जसं होईल तसं मी मॅनेज करते. तर म्हणलं ब्लाऊज तर होणार नाही पण या उरलेल्या वेळामध्ये काय करायचं, तर याचा सुद्धा वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. त्यासाठी इथे ब्लाऊजचं कटिंग करायला घेतलं. तर एक कस्टमरचा जो मी कॉटनचा ब्लाऊज तुम्हाला पाठीमागच्या वेळेस दाखवला होता, त्यांना बोटनेक शेपमध्ये शिवायचा होता आणि जो अल्ट्रेशनचा गळा असतो जो की आपण नेटच्या ब्लाऊजसाठी वापरतो तोच त्यांना शिवायचा होता. त्याचंच कटिंग मी इथे वेगळं करत होते. ज्यावेळेस ब्लाऊजचं डिझाईन बदलतं आणि कस्टमरचा ब्लाऊजचा पॅटर्नसुद्धा बदलतो त्यावेळेससुद्धा पेपर कटिंग करावी लागते आणि त्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. आता नाही म्हटलं तरी ते शोल्डरचं माप वगैरे त्यांचं माझ्याकडे नव्हतं,
होतं, पण जे काही चेस्टचं माप किंवा पाठीमागचा शोल्डर आपण ब्लाऊजवरती मोजायचं म्हटलं ना थोडंसं अवघड जातं, कारण की अर्धा ते 1 सेंटीमीटर म्हणलं ना कमी पडलं ना तरीसुद्धा शोल्डरमध्ये बसत नाही. त्यावेळेसच इथे आता जे काही थोडंसं लॉजिक लावायचं काम चालू होतं ते करणार, कारण की ते राहतात वडजाईला आणि तिकडे फक्त मी गुरुवारीच जाते. आज गुरुवार होता तर यांना म्हटलं तुम्ही 7 वाजता आल्यानंतर आपण देवाच्या पाया पडायला जाऊयात, पण ऐनवेळी हे काही टायमावरती आले नाही. यांना यायला झाले होते 11:30, त्यामुळे मंदिरात काही जाणं झालंच नाही. यावेळेस ना मी यांच्यावरती अजिबात डिपेंड बसत नाही. ज्या दिवशी मला मंदिरात जायचे त्यावेळेस मी रामला घेऊन जाते, पण सकाळी म्हटलं की 3 ब्लाऊजचं कटिंग केलंय तर ठीक आहे, संध्याकाळी ऑटोमध्ये बसून आरामशीर जाता येईल, पण तसं काही झालंच नाही. हे सुद्धा लवकर आले नाही आणि मंदिरात जायचं राहिलं, त्यामुळे खूप चुकल्यासारखं वाटत होतं आणि अशा निगेटिव्ह एनर्जीसुद्धा येत होती. म्हणजे निगेटिव्ह वाईब्स म्हणतो ना आपण की आज जाणं झालं नाही, सगळ्याच गोष्टी टाईमावर होत नाही, असं सुद्धा कधी कधी मनामध्ये भीती वाटते. पण असो, नेहमीच पॉझिटिव्ह विचार करायचा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करत येते. कामाला बसले आणि जे काही कटिंग आहे ते आता करून घेते साईड बाय. आणि आता मला स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची होती. स्वयंपाकाला भाजीसुद्धा काही अवेलेबल नव्हती आणि आज जे आहे देवीसाठी मेथीचा नैवेद्य दाखवलेला चांगला असतो, म्हणजे भाकरी आणि मेथीची भाजी, पण भाकरीचं पीठसुद्धा नव्हतं. संध्याकाळीच मी ठरवलं की यांना घेऊन जायचं, जे काही भाजीचं काम असेल आणि जे काही दळणाचं काम असेल ते सुद्धा संध्याकाळीच करायचं. पण आधीच सांगितलं की ही लेट होणार होते यांना यायला, त्यामुळे ते कामसुद्धा राहिलं. त्यानंतर मग चपाती, मेथीची भाजी आणि शेवायची खीर असं बनवायचं ठरवलं, कारण की शेवायची खीर रामलासुद्धा आवडते आणि देवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा असं ठरवलं. खोबऱ्याची वडीसुद्धा बनवायची होती, पण ते काही पॉसिबल झालं नाही, त्यामुळे ते सुद्धा काम मी रद्द केलं. तिकडे ब्लाऊजचं कटिंग वगैरे करून ठेवलं आणि आता इथे जी काही थोडंसं प्रिपरेशन आहे स्वयंपाकाचं ते करते. 5:30 वाजले होते. जी मुगाची डाळ आहे ती भिजत घातली. मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ मला प्रचंड आवडते, त्यामुळे ती भिजत घातली. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून ठेवली आणि लाईटसुद्धा आली होती. सोबतच चपातीचं पीठसुद्धा मळून घेतलं. अशी तयारी जर बेसिक केली ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला काहीच वेळ लागत नाही, त्यामुळे ही तयारी केली. आणि लाईट आली म्हटल्यावरती आता म्हटलं चला ब्लाऊज शिवून घेऊयात. सकाळपासून एक पण ब्लाऊज झाला नव्हता, त्यामुळे पहिल्यांदा आता मशीनचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ब्लाऊज शिवायला बसायचंच होतं. तर राम उठला अचानक वेळेस, तर म्हटलं चला आता ब्लाऊज तर शिवून काय होणार नाही, फक्त थोडीशी जोडाजोड केली आणि रामचं थोडंसं आवरलं, कपडे वगैरे चेंज केली. मी तर आहे त्या कपडेच ठेवले होते, कारण की दिवसभर शिवणकाम झालं नव्हतं. नाहीतर शिवणकाम झालं ना पूर्ण बॉडीचे जे काही कपडे आहेत ना त्याला धागेदोरे चिटकतात, त्यामुळे कपडेसुद्धा मी चेंज करते. तर चला आता भाजी आणि पूजेचं साहित्य घेऊन येते. तर संध्याकाळचे 6:30 वाजत आणि आत्ता मी निघाले रामला घेऊन जे काही पूजेचं सामान आहे ते आणण्यासाठी, कारण की राम झोपला होता आणि त्याला सोडून मी कधी घरामध्ये जात नाही, कारण की झोपला वगैरे असतो ना तर जोळीत मी त्याला ठेवते. का जायचे अंदर आणि दुपारी जोळीतून पडला म्हणजे खेळत होता आणि मी झोका देत होते, तर म्हटलं खेळतोय तर खेळू देत. त्यानंतर मग झोका तर खालीच आहे, काय एवढं जास्त म्हणजे पडल्यावरती लागणार वगैरे नाही, असं एक हाताचं थोडंसं अंतर आहे. पण तेच थोडासा रडला आणि त्यामुळे काय झालं लेट झोपला, 4-4:15 वाजता झोपला असेल आणि मी पण झोपून दिलं, म्हटलं की सकाळी झोपला नव्हता त्यामुळे. तर चला आता पटकन जे काही सामान लागते ते घेऊन येते, कारण की यांना यायला टाईम होणार आहे. यांच्यासोबत तर काय जाता यायचं नाही, त्यामुळे रामसोबतच मला जावं लागतं. थोडासा कंटाळा येतो, कारण की रामला सुद्धा उचलून घ्यावं लागतं कधी कधी, जास्त काही चालत नाही. तर चला जातो आता. पूजेचं जे काही साहित्य आहे आणि जे काही भाजीसाठी मला घेऊन यायचं होतं तिथे तर मी घ्यायला गेले, पण सगळेच जण बहुधा तरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं व्रत करत असतात, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती. ब्लाऊजसाठी साडीसाठी सुद्धा मला फॉल आणायचे होते आणि साडी मी सोबत घेऊन गेलेच नव्हते, त्यामुळे फॉलचं कामसुद्धा राहिलं. पण म्हटलं चला पूजेचं सामान आणि बाकीचं भाजीचं जे काही लागत होतं ते घेऊन आले. रामसाठी थोडासा खाऊ घेतला, त्याला आवडते जी काही शेंगदाण्याची चिक्की असते ती एकदम स्मूथ अशी पीनट बटरवाली चिक्की येते ना ती मी रामसाठी घेते आणि हेल्दी पण असते, ती त्याने खाल्ली. आणि सोबत आता इथे पूजेची मांडणी करत होते, पण रामची रुडबुड होणार नाही कोणत्या कामामध्ये असं तर कधी होतच नाही. पूजा मांडायची होती पण रामने इतकं जास्त परेशान केलं की सांगताच सोयी नाही. पूजासुद्धा मला व्यवस्थित मांडता येईना, सारखी चलबिचल होत होती, कारण की मुलं खूप जास्त डिस्टर्ब केलं ना हे पूजेचं काम होत नाही. आणि पूजा करायची म्हटलं ना मन एकाग्र करून छान वाटतं. मध्ये मध्ये तरी मी त्याला सारखं काही ना काही काम सांगत असते, जेणेकरून की किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये जाऊन एंगेज होईल, पण त्याला आता मी जे करते ना तीच सगळी कामं करायची होती. तर म्हणलं चला आता तो इथे खेळतोय तोपर्यंत पूजेची मांडणी करते. नंतर पुस्तकसुद्धा वाचायचं होतं, म्हणजे जी काही लक्ष्मी देवीच्या व्रताची कहाणी आहे ती वाचायला तर रामने इतकी जास्त परेशानी केली की मला सांगताच येणार नाही. त्यामुळे थोड्या वेळ जे आहे ती कहाणी वाचून काढली आणि त्यानंतर असं वाटलं की खूप जास्त डिस्टर्ब झालं आणि कहाणी मनापासून वाचली गेली नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना मोबाईलवरतीच मी ती ऐकली, जेणेकरून की मनात कोणताही गिल्ट नको की एवढं व्रत केलं दिवसभर आणि त्यानंतर कहाणी छानपैकी वाचता आली नाही. कारण की जे काही व्रताची शेवटी सांगता होणार आहे ती आपली कहाणीनेच होणार आहे आणि शेवटी नैवेद्य. तर असं
आता पूजेची मांडणी मी इथे करून घेते. जे काही लागणार होती विड्याची पानं, फुलं, त्यानंतर नारळ, हे सर्व गोष्टी मी घेऊन आले होते. आणि नारळाला ना मी बऱ्याचदा म्हणजे पाहिलेलं आहे की माझ्या बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या अशा प्रकारे पूजा करतात. तसंच जे काय आहे ते मी सजवण्याचा प्रयत्न केला. पण जो लक्ष्मीदेवीसाठी हार लागतो, म्हणजे सॉरी गजरा जो लागतो, वेणी, ती आणायचीच मी विसरले होते. त्यानंतर बरंच साहित्य राहिलं होतं कारण की लिस्ट मी नेली नव्हती, त्यामुळे 1-2 गोष्टी माझ्या राहिल्या. पण म्हटलं चला आहेत त्यामध्येच करूयात, कारण की शेवटी भाव महत्त्वाचा आहे. श्रद्धा असली ना देवसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतो. तर ते स्टिकर जे आहेत जे डोळ्यावरती किंवा देवीचा जो मळवट वगैरे आहे तो सुद्धा मी आणला होता फर्स्ट टाईम, ते इथे स्टिक करून घेतलं. त्यानंतर फुलं वगैरे ठेवली. आणि गुरुवार असल्यामुळे साईबाबाची सुद्धा मी पूजा करते. देवरातल्या देवाला सुद्धा, देवरातले जे देव आहेत त्याला सुद्धा दिवा आणि अगरबत्ती काही लावली नव्हती, ते देवसुद्धा मी खाली घेतले. कारण की गुरुवार असल्यामुळे साईबाबांची सुद्धा पूजा करते. आणि कोणतीही पूजा ज्यावेळेस मला मांडायची असते त्यावेळेस गणपती बाप्पा मी सुरुवातीलाच ठेवते, कारण की गणपती बाप्पाचं जे काय आहे ते खूप महत्त्वाचे आहे. त्यांची पहिली पूजा करायची आणि त्यानंतर जी काही पूजा तुम्हाला मांडायची असेल ती मांडायची. आता इथे देवीसाठी जो पीस होता तो हिरव्या रंगाचा लागत होता. पीस तर नव्हता पण अस्तरचा कपडा माझ्याकडे होता, तर तोच मी इथे वापरला. आणि त्यानंतर खणासारखा जो काही त्रिकोण असतो तो मी बनवत होते देवीच्या डोक्यावरती ठेवण्यासाठी. वेणी तर आणली नव्हती त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं, पण म्हटलं चला नेक्स्ट गुरुवारी ती पण घेऊन येईल. देवीचा फोटोसुद्धा माझ्याकडे होतं. त्यानंतर जे काही व्रताची कहाणी वाचण्यासाठी पुस्तक लागत होतं ते पण आणलं होतं. छानपैकी अशी पूजा मांडली. आणि केळीची गोष्ट जर तुम्हाला सांगू ना, की जशी मी केळी देवी समोर ठेवी ना तसा राम रडत होता, कारण की त्याला असं वाटायचं की माझ्या खाण्यासाठी आणली आहे, मग इथे का ठेवत आहे. सारखं त्यातली एक एक केळी तोडून घेऊन जात होता. त्यामुळे जेवढी शेवटी राहिली तेवढीच मी देवीच्या प्रसादासाठी ठेवली. आणि फळं आणायची सुद्धा मी विसरले की 5 फळंसुद्धा लागतात. पण चला म्हटलं की नंतर एक एक गोष्ट आठवत गेली आणि खूप जास्त मनामध्ये असं वाटत होतं की कोणतीच गोष्ट आज व्यवस्थित झाली नाही. आता बहुधा तरी मी पाहिलेलं आहे की जी पूजा आहे ती सकाळच्या वेळेसच मांडतात. खूप ठिकाणी सकाळच्या वेळेस मांडतात, पण इकडे जे आहे ना मम्मीकडे 4 ते 5 वाजता मांडतात. त्यामुळे तिकडं जशी मी मांडायची ना तशीच इकडे सुद्धा केली, कारण लग्नाच्या आधीसुद्धा मी मम्मीला मांडू लागायची. त्यानंतर कहाणी वगैरे वाचायची. तर ह्या सर्व गोष्टी रिकॉल करत होते मी, कारण की त्या जर गोष्टी आपल्या आठवणीत असेल ना तर मांडायला वगैरे जास्त काही वेळ लागत नाही. आता रामचं इथे खेळून झालं. केळी ठेवल्यामुळे त्याचं लक्ष सारखं तिथेच होतं की ते देवीसमोर का ठेवलेलं आहे. नंतर नैवेद्य ठेवण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस सुद्धा रडत होता की तिथे का ठेवते तू त्यासाठी. आणि त्यातील सारखी चपाती वगैरे सारखी उचलून आणत होता. त्याला खवळलं तरी काही समजत नव्हतं आणि खवळलं की लगेच रडायला सुरुवात करतो. त्यामुळे त्याला गोडीने सांगत असते. आता केळी घेण्याकडेच त्याचा प्रयत्न चालू होता. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहत असाल. आणि कहाणीसुद्धा मला काही वाचू देत नव्हता. कसं तरी थोडीशी फार कहाणी वाचली. आणि त्यानंतर चला आता छान अशी पूजासुद्धा मांडून झाली आहे. आणि स्वयंपाकसुद्धा तयार झाला होता. स्वयंपाकामध्ये सांगितल्याप्रमाणे मेथीची भाजी छान अशी मूग डाळ टाकून बनवली होती. आणि चपात्या छान बनवण्याचा आज प्रयत्न केला होता. संध्याकाळच्या वेळेस मूड थोडासा फ्रेश होता त्यामुळे चपात्या बनवायचा काही कंटाळा आला नाही. आणि सर्व चपात्या ज्या आहेत त्या एकसारख्या फुगल्या होत्या आणि एकसारख्यासुद्धा झाल्या होत्या. तर चला चपात्याची कहाणीसुद्धा तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऐकली असेल. त्यामुळे छान अशा चपात्या बनवल्या. आणि आता नैवेद्य ठेवण्यासाठी इथे रामला मी घेऊन आले होते. छान नैवेद्य ठेवला, पण रामने काही देवीसमोर तो ठेवून दिलाच नाही. त्याला सारखी घाई झाली होती की हे कधी खायचं आहे. त्यामुळे त्याला घेऊन आता येथे जी काही खीर आहे ती बनवायला घेतली. आणि त्याला पूजेपासून थोडंसं लांब ठेवत होते. त्याला ज्या ह्या गोष्टी आहेत ना त्याची मी थोडीशी भीती घातलेली आहे. शिलाई मशीन असो किंवा बाकीचं जर काही दिवा अगरबत्ती असेल त्यामुळे तो खूप भीतो. आणि इकडेच खेळत होता माझ्यासमोर किचनमध्ये. तर आता नैवेद्यासाठी मी बनवणार आहे शेवयाची खीर. अगदी 5 मिनिटामध्ये बनते आणि खूप जास्त हेल्पफुल रेसिपी आहे आणि शॉर्टकट आहे, जास्त काही वेळ लागत नाही. जे शेवयाची खीरेचं पॅकेट येतं ते मी इथे यूज केलेलं आहे. 25 ते 30 रुपयांमध्ये भेटतं. ते पॅनमध्ये टाकलं, त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घातलं आणि लो फ्लेमवरती छान भाजून घेतलं. थोडासा वास यायला लागला की लगेच त्यामध्ये दूध ॲड करायचं. दूध जे आहे ते कोमट असलं पाहिजे. दूध ॲड केल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये साखर घालून घ्या. त्यानंतर वेलची पूड घाला. ड्रायफ्रूट जर आवडत असेल तर ते सुद्धा घातले तरी चालते. पण आता रामसुद्धा खाणार आहे त्यामुळे ड्रायफ्रूट घालणं मी थोडंसं अवॉइड केलं. आणि ड्रायफ्रूटची पावडर जी आहे ती संपलेली होती. ड्रायफ्रूट जर घातले तर रामच्या तोंडामध्ये अडकतात आणि घशामध्ये जाऊन काही वेगळं व्हायला नको, त्यासाठी इथे ड्रायफ्रूट मी टाळलेले आहेत. छान वेलची पूड घातली आणि त्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती हे शिजून घ्यायचं आणि लगेच खीर 5 मिनिटामध्ये तयार होते. तर फायनल लुक जो आहे तो असा होता. आणि उपवास सोडला, खूप जास्त भूक लागली होती. रामने सुद्धा माझ्याबरोबर थोडंसं खाऊन घेतलं. नंतर त्यालासुद्धा मी डिनर केला. तर चला असा होता आजचा हा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.